ताई, तुमच्या जे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष होते ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. खरं तर आज चाळीसगाव नगर परिषदेत नगरपालिकेने उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य यांची एक जाहीर घोषणा केली आहे. तरी हे आमचे उपनगराध्यक्ष आहेत, ते बिनविरोध निवडून आले. सर्वप्रथम तर मी त्यांचे अभिनंदन करते आणि खऱ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असं आज सगळीकडे चर्चा चालू आहे आणि निश्चितच हर्षल दादांच्या कामाची ही पावती आहे. ताई, तुम्ही आज पहिली मीटिंग मध्ये ते विरोधक होते, त्यांना तिळगुळ द्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीची तुम्ही शुभेच्छा दिली, काय तुमचा साध्य करायचं होतं तुम्हाला? नक्कीच चाळीसगावच्या जनतेने जे 36 उमेदवार निवडून दिलेले आहे आणि एक नगराध्यक्ष असं म्हणून नक्कीच हा विजय सगळ्यांचा विकासाचा असणार आहे. म्हणून या सभागृहात आम्ही सर्व सदस्य अशी खुशीने हात मिळून सोबत राहून काम करणार आहोत. द बेस्ट चाळीसगाव घडवणार आहोत. गट तट हे बाजूला ठेवून फक्त चाळीसगावच्या विकासावर आम्ही काम करणार आहोत. म्हणून मी माझ्या सर्व सदस्यांना तिळगुळ देऊन त्यांचं अभिनंदनही केलं सभागृहात आणि त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या.